नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात द काकडे यांच्या कुकडी काठच्या कथा या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी श्रोते हो, तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अनेक उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्याचा आनंद घ्या. आज ऐकूयात काकडे लिखित पाळणा. बेलाच्या झाडाला गोपू गुरवानं शिडी लावली. उपरण्याची झोळी त्यांनी गळ्यात अडकवली. शिडीच्या पायरीवर चढून बेलाची पानं तो तोडणार एवढ्यात त्याचं लक्ष मुठीत न मावणाऱ्या बेलफळाकडे गेलं. 1, 2, 3, 4 बरीचशी बेलफळं गोपू गुरवाच्या डोळ्यासमोर दिसली. गच्च टणक कवठासारखी दिसणारी ती बेलफळं. गोपू गुरव आजच काय ती बेलफळं बघत नव्हता. तो नेहमी बघायचा, पण आज त्याच्या डोळ्यात ती बेलफळं विशेष भरली. आगंतुकपणे त्याच्यासमोर माहेरी बाळणपणासाठी गेलेली शांतू उभी राहिली. गोपू गुरवानं वयाची 30 गाठली होती. त्याची पहिली बायको मरून गेली होती. तिसऱ्या पोराला तिने जन्म दिला आणि पोर गेलं होतं त्याच्या पाठोपाठ बायकोही गेली. आयुष्याचं रखरखीत वाळवंट झालं. जगायला हिरवळ अशी नव्हतीच. तेवढ्यात 16 वर्षाची शांतू गोपू गुरवाच्या आयुष्यात एकदम आली. काही कळलंच नाही. बिचारी होती शेजारच्या गावची, एका गरीब गुरवाची. तो पण महादेवाची पूजा अर्चा करायचा, गावातनं शिधा गोळा करायचा. पोर रुजवायची तर कनवटीला दिडकी नव्हती. गोपूची बायको 3 पोरांच्या पाठोपाठ गेली आणि शांतूला घेऊन पांडू गोपू गुरवाकडे आला. म्हणाला, तुमची मंडळी गेली, दुःख वाटलं. गोपूला मायेनं बोलणारं, त्याच्या दुःखाची चौकशी करणारं कोणी नव्हतं. त्यावर पांडू गुरवानं फुंकर मारलेली होती. त्या फुंकरीनं गोपू गुरवाच्या डोळ्यांच्या काडा ओलावल्या. नाही, उगाच रडू नका, शंभू शंकर सुखी करेल. बोलता बोलता पांडू गुरवानं त्याच्या पाठीवरनं हात फिरवला. त्याच्याही डोळ्यात आसवं जमा झाली. 16 वर्षाच्या तारुण्यात पदार्पण करणारी शांतू तो सगळा प्रसंग आपल्या पदराशी खेळत चोरून पाहत होती. एक वय सोडलं तर गोपू गुरव कोणालाही आवडावा असा रसरशीत होता. घारसट डोळे, गोरीपान कांती, पातळ धोतर नेसून देवाची पूजा उघड्या अंगानं करणारा गोपू गुरव एखाद्या खानदानी बाईनं बघितला तर तिचीही पावलं थपकत होती. पायाच्या बोटातली चांदीची जोडवी आणि मासोळ्या आवाज न करता गप्प होत होत्या. तुम्ही तुमची ही मुलगी घेऊन कुठे चाललाय? गोपू गुरवानं शांतूकडे बघत विचारलं. अहो, जाणार कुठे? तुमच्याकडे चालूय. माझ्याकडे? आणि ते का? तुम्ही विधूर झालाय. हां, पण बायको जाऊन अजून 15 झालेला नाही आहे. कालच दशक्रिया आटोपली आहे. हे बघा ना मस्तक. कालच नदीच्या वाळवंटात कावळा पिंडाला शिवल्यावर नाभिकाकडनं तुळतुळीत करून घेतलंय. माझी धर्मपत्नी चांगली लक्ष्मी होती हो, लक्ष्मी. अहो, मला माहिती नाही आहे का ते? अशी सर्वगुणी गृहलक्ष्मी माझ्या पण पाहण्यात नव्हती. तिची सगळी मुलं जगली असती तर तिचं आयुष्यमान असं कधी संपलंच नसतं. पांडू गुरव सहानुभूतीनं बोलत होता. खरंय तुमचं, पण सगळी मुलं तरी तिच्या मांडीवर का खेळू नयेत? शंकर शंभोनं अशी वक्रदृष्टी त्या माऊलीकडे का केली? अहो, प्रत्येक मूल 6 महिनेच जगलो. शेवटचं 3रं मूल तर फक्त 12 दिवस जगलं. ते तर बारशाच्या दिवशी गेलं. का देवाने असा खेळ केला असेल? हे बघा, ते सगळं तुम्ही आता विसरलं पाहिजे. नाही हो, ते विसरणं शक्य नाही आहे. गोपूचा गळा भरून आला. शांतूला गोपूची अवस्था बघवली नाही. तिचेही डोळे भरून आले. चेहरा दुःखी झाला. हे बघा, तुम्ही शांत व्हा. तुमचं दुःख बघून माझी शांतूसुद्धा डोळे गाळायला लागली. पांडू गुरव म्हणाला आणि त्याने स्वतःच्या डोळ्याला उपरणं लावलं.
घसा साफ केला आणि मग पांडुगुरव म्हणाला, आज तुमच्या लक्ष्मीचा 11वा दिवस. काही धर्मशास्त्र मानलं पाहिजे, जरुरी आहे त्याची. पण माझी शांतू तुम्ही बघून घ्या, अस्सल चांदीचं खणखणीत नाणं आहे. त्या दुःखातही गोपूनं शांतूकडे बघितलं. ती मोठ्या शालीनपणानं पदर सावरून पायात नजर लावून उभी होती. पाठीमागून ओढून घेतलेल्या पदरावरनं तिचा भरगच्चा आंबाडा दिसत होता. आंबाड्यावरची सोनचाफेची सुगंधी फुलं नाकाभोवती वासाचा भोंगा फिरवत होती. पायात चांदीच्या साखळ्या होत्या. चांदीच्या साखळ्यांकडे बघत असताना गोपू गुरवानं तिच्या पायाकडे बघितलं. पायाच्या कडा मेहंदीनं लालसर दिसत होत्या. त्या मेहंदी भऱ्या पायाकडे बघत गोपू अभावितपणे बोलला, अरे वा, पोरीनं पायाला मेहंदी छान लावली हो. ती मेहंदी नाहीये. नुकत्याच पूर्ण गोलाकार घेऊ बघणाऱ्या आणि चोळीला गच्च बसणाऱ्या वक्षांवरचा पदर सावरत शांतू म्हणाली, अहो खरंच बाबा म्हणतायत ते बरोबर आहे, ही मेहंदी नाही आहे. ही मेहंदी नाही आहे? मग पाय इतके लालसर कसे? अहो माझ्या शांतूचे पायच तसे, पायगुणाची पोर आहे ती. गोपू गुरव दुःख विसरला. डोळ्यांच्या बाहुल्या रुंदावून त्यांनी शांतूकडे बघितलं. मागणं नितंबाला आत्ताशी कुठे आकार येत होता. काचोळी दंडात आणि उरात दाटायला लागली होती. नितंबावरून नऊवारी साडीची पट्टी नागिणीगत खाली उतरली होती. ती पट्टी गोपू गुरवानं बघितली. पिवळसर बांगड्यातले हात आणि तळहाताची ती लाली, तिचे ते पाणीदार डोळे, कपाळावर रेखलेलं ते निवडुंगाच्या लाल बोंडागत असलेलं कुंकू बघितलं आणि गोपू मंतरला, भान हरपला. तुमची मुलगी शांत आहे बरं. गोपूनं पसंती दिली. तुमची घाई नसेल, मीही थांबायला तयार आहे. गोपू गुरवानं शांतूला पाहिली. तिचं मूर्तिमंत लावण्य बघून तो वेडावला होता, पण बायको जाऊन फक्त 10 दिवस झाले होते. मला वाटतं लक्ष्मीच्या मासिक श्राद्धापर्यंत थांबलेलं ठीक. नाहीतर आपले जातवाले आपल्या तोंडात शेण घालतील. म्हणतील 3 पोरांचा बायको गेल्यावर लगेच कोवळी पोरगी मिळाली म्हणून बोहल्यावर चढला. खरंय खरंय तुमचं, खरंय. गरिबीमुळे आपली पोरगी लग्नाची राहत नाही म्हणून पांडुगुरव आनंदानं म्हणाला, हे बघा तुमची पोरगी पसंत आहे मला, पण मी पसंत आहे का तुमच्या शांतूला? हां, नाही तर उद्या म्हणायची इतका प्रौढ नवरा बाबांनी मला करून दिला. या विचारण्यावर शांतू खुश झाली, हसत बसली. हसताना तिचे मोत्यासारखे पांढरे शुभ्र दात गोपू गुरवाच्या डोळ्यात चमकले. पोर हसतीये. अहो हसणारच ना, वयच आहे तिचं हसायचं, नाही का? नाही पण हसायचं कारण हेच का दुसरं काही? सांग शांतू तू. त्याने कौतुकाने आपल्या पोरीकडे बघितलं. पण शांतू काही न बोलता हसत राहिली. आणि मग गोपू गुरवानं मुहूर्त पाहिला नाही, नातेवाईक बोलवले नाहीत. पोरीवर लुब्ध होऊन त्यांनी महादेवाच्या साक्षीनं शांतूच्या गळ्यात माळ घातली. पांडुगुरव आनंदानं पोर पदरात देऊन परतला. शांतूच्या त्या कोवळ्या तारुण्यात गोपूही आपलं दुःख विसरला. अवघ्या 6 महिन्याचं आयुष्य लाभलेल्या आपल्या कोवळ्या गोळ्यांना विसरला. मोरपंख तोंडावरून फिरवून रोमांचित व्हावं तसा गोपू गुरव आपलं 30 वर्षाचं आयुष्य विसरून एकदम तरुण झाला. शांतूशी एकरूप झाला. शांतूही त्याच्या मिठीत देहभान विसरली, त्याच्या शरीराला साथ द्यायला लागली. दिवस कसे फुलपाखराच्या रंगीबेरंगी पंखांवर बसून निघाले होते. आणि शांतू सकाळ संध्याकाळ ओट्यावर बसून स्वतःचं डोकं धरायला लागली, डोळे फिरवायला लागली. तिच्या पोटात अन्न उतरेना. तीच मग घाबरून गोपूला म्हणाली, अहो मला असं काय होतंय? त्यावर अनुभवी गोपूगुराव हसला आणि म्हणाला, अगो शांतू नावाची पोर आता आई होणार आहे. हे ऐकलं आणि शांतू त्याच्या मिठीत शिरली. पण मग घाबरली आणि म्हणाली, पण मला तुमच्या घरात भीती वाटते हो. कसली भीती वाटतेय? या तुमच्या घरात तुमची 3 पोरं अल्पायुषी ठरली, तसं माझ्या बाळाचं नाही ना शांतू? गोपू थरारला, शहारला. त्याच्या आवाजात कंप होता.
मला वाटतं मी इथे बाळंत न होता माझ्या माहेरी गेले तर. अरे वा, उत्तम मार्ग काढलायस, गोपूनं चुटकी वाजवत म्हटलं. मग कधी जाऊ मी माहेरी? अगं येईल की जाता, एवढी काय घाई आहे बये? अहो पण मी आता गर्भार आहे ना. म्हणून काय झालं? अगं दिवस गेले तरी शरीर संबंध ठेवता येतो काही दिवस. ई आता यात ई काय करायचंय? थोरल्या बाईंना आणि मुलांना तुम्ही ह्यामुळेच घालवलं. शांतू सहज बोलली, पण गोपूच्या काळजाचा तिने तुकडा उडवला होता. त्याला त्याच्या लक्ष्मीनं पहिल्या मुलाच्या जाण्यानंतर हेच म्हटलं होतं. दुसऱ्या मुलाच्या वेळी दिवस गेले तर माझ्या अंगाला हात लावू नका असं तिने बजावलं होतं. पण हा पुरुष दणकट, बिचारीचं ह्याच्यापुढे काही चाललं नाही. तीनही मुलं मेल्यानंतर तिलाही जगण्यात राम वाटला नाही. तिने हे आपल्या कोवळ्या जीवांची वाट धरली. मी काय म्हणतेय लक्षात आलं ना? शांतू पुन्हा बोलली. गोपू भानावर आला आणि म्हणाला, खरंय खरंय शांतू पोरी तुझं. तू आता सरळ वडिलांकडे जायची तयारी कर, मी पोचवतो तुला. अहो पण मला बाळंतपणाला अजून वेळ आहे. बाळंतपणाला वेळ असला म्हणून काय झालं? अहो तुमचं जेवण खाण, पोटाचे हाल होतील. होऊ देत, होऊ देत माझ्या पोटाचे हाल. माझं पोट पुरुषाचं आहे. पुरुषाच्या पोटापेक्षा स्त्रीच्या पोटाला फार जपायला लागतं ग. तोही हळवा झालेला होता. नाही नाही, मी नाही जाणार. हे बघ, तू इथे राहिलीस तर माझ्यातला पुरुष नेहमी तुझ्यावर अत्याचार करेल. कृपा करून तू जा. जड अंतःकरणानं शांतुमा वडिलांकडे गेली. तिच्या आईला, लेकीला दिवस गेल्याचं ऐकून कोण आनंद झाला. बेलफळ बघत असताना आता गोपू गुरवाच्या डोळ्यापुढे शांतू आगंतुकपणे उभी राहिली होती. शांतूची आठवण झाली की गोपू गुरव तिला भेटायला सासरवाडीला जात होता. गर्भवतीचं खरं तेज त्याला शांतूत बघायला मिळालं. ओटीपोटी गर्भ वाढलेली शांतू गजगतीनं पावलं टाकतानाही लोभस वाटायची. तिला जवळ घ्यायचा मोह व्हायचा. शांतूचा चेहरा वेगळ्याच तृप्तीनं सुखी समाधानी होता. जसजसा तिचा गर्भ वाढत होता तसतसं तिचं तेज वाढत होतं. पूर्वीचं तिचं कोवळं रूप आता पूर्ण स्त्रीत बदलत होतं. बेलाच्या झाडाला शिडी लावून आणि गळ्यात धोत्राची झोळी अडकवून गोपू गुरव रोज बेल तोडत होता, बेलफळं पाहत होता, शांतूची आठवण काढत होता. आणि एक दिवस त्याला पांडू गुरवाचं पत्र मिळालं. त्यात लिहिलं होतं, तुम्हास पुत्ररत्न झालं, आमची शांतू माता झालीये, आम्ही सुखातोत, भेटायला या, चिरंजीव बघा, तुमचे सासरे बुवा. पुत्ररत्न झाल्याची ती बातमी ऐकताच गोपूनं वास्तविक आनंदानं नाचायला पाहिजे होतं, पण तो दुःखी झाला. पुत्ररत्न झाल्याची बातमी ऐकताच गोपू गुरव महादेवाच्या मंदिरात पिंडीला बिल्वदलं अर्पण करत बसला. त्या बिल्वदलात त्यांनी पिंड अदृश्य करून टाकली आणि आनंदाच्या भरात तो घंटा बडवत बसला. घरी आल्यावर त्यांनी सासरी जाऊन पुत्र बघायची तयारी चालू केली. ती तयारी करत असताना त्याचं लक्ष घराच्या माडीवर गेलं. माडीवर पाळणा टाकलेला होता. त्याच पाळण्यात त्याची तीनही पोरं खेळली होती, पण ती शेवटी अल्पायुषी ठरलेली होती. पाळणा पाहत असताना त्याला शांतूची आठवण झाली. तो पाळणा किती छान आहे. त्याला जागोजागी घुंगरं लावली आहेत. पाळणा हल्ला की घुंगरं वाजतात आणि त्या घुंगराच्या आवाजानं मूल रडायचं बंद होतं. पण आत्ता आपल्या घरातला हा जो पाळणा आहे हा काही चांगला नाही. त्या पाळण्यात घातलेलं एकही पोर वाचलेलं नाही. तिसरं पोर तर नेमकं बारशेच्या दिवशी पाळण्यात घातलं आणि नामकरण विधी व्हायच्या आत ते गेलं. सगळ्या कार्यक्रमाचा विचका झाला होता. शांतू दिवस गेल्यावर म्हणाली होती की मला तुमच्या घरात भीती वाटते हो. तुमच्या घरात 3 पोरं अल्पायुषी ठरली. मी इथे बाळंत न होता माझ्या माहेरी गेली तर. गोपू गुरवाला ते सारं आठवलं आणि मग त्याला जाणवलं की आपला हा पाळणा अपशकुनी आहे. त्याच्यात घातल्यामुळे की काय आपल्या मुलांचं आयुष्यमान कमी झालं बहुतेक. उद्या आपण सासरवाडीला जाणार आणि तिथे काही दिवस राहून शांतूला आणि आपल्या मुलाला इकडे आणणार आणि मग मुलाला आपण काय ह्याच पाळण्यात घालणार? ह्याच पाळण्यात आपला 4था मुलगा? नाही नाही, असं गोपू गुरव स्वतःशी अस्पष्ट असा किंचाळला.
त्याला त्या पाळण्याविषयी तिरस्कार, घृणा वाटली. दुसऱ्या मुलाच्या अनुभवानंतर जर आपण हा पाळणा जाळून टाकला असता किंवा नदीत फेकून दिला असता, तर कदाचित आपला नंतरचा तिसरा मुलगा वाचला असता. मग आपली लक्ष्मी आणि आपण सुखात राहिलो असतो. 2 मुलांच्या वाईट अनुभवानंतर लक्ष्मी म्हणाली होती, की पाळणा आपला नीट दिसत नाही. त्याच्याकडे पाहिलं की मला घाबरल्यासारखं होतं. पण त्यावेळी गोपू गुरवानं तिचं काही ऐकलं नव्हतं. आणखीन वाईट अनुभव त्याने घेतला होता. पण आता त्या पाळण्याला बघताच त्यानं भिंतीला शिडी लावली आणि माळ्यावर चढून त्यांनी तो पाळणा खाली काढला. ही घाण घरात नकोच त्याच्या मनानं घेतलं. त्याच विचाराच्या तिरमिरीत तो उठला. पाळणा एका हातात घेऊन नदीकाठी आला. नदीचं पात्र दुथडी भरून वाहत होतं. काही विचार न करता तो घुंगरा लावलेला मजबूत पाळणा गोपूनं नदीच्या मधल्या दारीत फेकून दिला. इतर ओंडक्यांसारखा वाकडा तिकडा होत तो पाण्याबरोबर वाहत गेला. पाळणा कितीतरी दूर गेल्यावर गोपूला डोक्यावरचं ओझं दूर झाल्यासारखं वाटलं. दुसऱ्या दिवशी एसटी पकडून गोपू गुरव महादेवाचं दर्शन घेऊन सासरवाडीला गेला. त्याला आता पुत्र आणि बाळंतीण शांतू बघायची घाई झाली होती. पण का कोणास ठाऊक रस्त्यानं चालताना आपले पाय जड झालेत असं त्याला जाणवायला लागलं. त्याला उत्साह सुद्धा वाटत नव्हता. त्यांनी सासऱ्याच्या घरात पाय ठेवायला आणि घरात करून विव्हळण्याचा आवाज बाहेर पडायला एकच गाठ पडली. घरात शांतूनं दुःखानं हंबरडा फोडला होता. शांतूची आई तिच्या गळ्यात पडून तिला रडायला साथ देत होती. त्यांचं रडणं ऐकून गोपू गुरव उभ्या जागी कापायला लागला. गोपू गुरवाला बघताच पांडू गुरव उतरल्या चेहऱ्यानं सामोरा आला. सुतकी चेहऱ्यानं जावयाकडे बघत पांडू गुरव म्हणाला, जावई बाप्पू, तुमच्या नशिबी पुत्र बघणं नाहीये हो. म्हणजे? अहो, तुम्ही यायच्या आधीच पुत्र संपला. कसा काय? तो आजारी होता का काय? नाही हो, नाही. पांडू गुरव गळा दाटून म्हटला. अहो, मग एकाएकी काय झालं सासरे बुवा? अहो, पाळण्यात टाकेपर्यंत तो चांगला होता की. पाळण्याचं नाव काढताच गोपू गुरवानं पाळण्याकडे बघितलं आणि त्या पाळण्याकडे बघता त्याच्या छातीत कळच निघाली. ती कळ दाबून गोपू सासऱ्याला ओरडून म्हणाला, अहो, हा पाळणा तुम्हाला कुठे मिळाला? अहो, आज सकाळी होडीतनं येत होतो तर होडीत हा पाळणा दिसला. नावाड्याला तो नदीच्या पाण्यातनं येताना मिळाला होता म्हणे काल. मला पाळणा खूप आवडला. मग नातवासाठी मी तो त्याच्याकडनं घेतला आणि नावाड्यानं थोडी रक्कम घेऊन मला हा पाळणा देऊन टाकला. कशाला घेतला तो हा पाळणा? स्वतःचं थोबाड फोडून घेत गोपू गुरव म्हणाला, का? अहो, ह्या पाळण्याला काय झालंय? पांडू गुरव चकित होऊन म्हणाला, अहो, काय आणि कसं सांगू मी तुम्हाला? यापेक्षा जास्त गुरवाला काही बोलता आलं नाही. घरात सासूचा आणि शांतूच्या रडण्याचा आवाज ऐकत तो मटकन तिथेच खाली बसला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता द स काकडे लिखित कथा पाळणा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्यातर्फे विनंती करा. भेटत राहूयात. नमस्कार श्रोते हो.